नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी या भागावरून पेपरला येणारे प्रश्न आणि संपूर्ण ट्रिक्सच्या माध्यमातून तसेच बेसिक कन्सेप्ट नुसार आपल्याला हा भाग बघायचा आहे. अंकगणितीय आणि श्रेणी हा जो काही भाग आहे, हा भाग अतिशय महत्वाचा भाग आहे, जो पोलीस भरतीच्या दृष्टीने असेल, सरळ सेवेच्या दृष्टीने असेल किंवा अजून कोणतेही एक्झाम असतील, या एक्झाम मध्ये हा भाग तुम्हाला विचारला जातो. सर्व तर मग वेळ न घेता आपण अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय हे समजून घेऊ. श्रेणी या शब्दाचा अर्थ असतो संख्यामाला आणि याच्यामध्ये फरक असतो, सारखा फरक असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, संख्यामाला म्हणतो. आणि याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारले जातात. बेसिक 2 सूत्रावर आधारित असणारा हा भाग आहे. त्यातलं पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे tn बरोबर a प्लस कंसात n-1 गुणाकारामध्ये d. हे पहिलं सूत्र आहे, ज्याच्यावरून आपण पद शोधू शकतो. पद काढणे आणि एकूण पद शोधणे, ह्या 2 गोष्टी या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला करता येतात. एकाचा अर्थ आपण बघून घेऊ. 10वीला हा चॅप्टर तुम्ही शिकलात, 10वीच्या वर्गामध्ये तुम्हाला हा चॅप्टर होता. त्यातला pn म्हणजे काय हे समजून घेऊ. तर त्यातला pn म्हणजे आहे शेवटच्या पदावरील संख्या. शेवटच्या पदावरील संख्या त्याला आपण tn म्हणतो. त्यातला जो a आहे तो a आहे पहिले पद. संख्यामालातलं पहिलं पद म्हणजे a असतो. n म्हणजेच काय, विचारलेले पद किंवा एकूण पद. हा 2 घटक भाग दाखवतो त्यातून. एकूण पदे, विचारलेले पद आणि एकूण पद. डी म्हणजे काय, तर पदामधील फरक. अशा पद्धतीनं आपल्याला हे सूत्र इथं वापरायचं आहे. एवढ्या सूत्राचा वापर करून आपण जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत ती प्रश्न आपण बघू. पोलीस भरतीच्या दृष्टीनं, सरळ सेवेच्या दृष्टीनं, MPSC असेल, सरळ सेवा असेल किंवा सर्व एक्झाम जे असतील, पोलीस भरती असेल, या सर्व एक्झाम करता हा भाग महत्वाचा आहे. आमची ऑनलाईन बॅच जी आहे ही लवकरच आपण सुरू करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आम्हाला 9405-828742 या क्रमांकावरती संपर्क करू शकता. नाहीतर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जर शोधायचं असेल तर टेलिग्राम वरती तुम्हाला आमच्या क्लासच्या नोट्स मिळतील. तर ते चॅनल आहे NH21 भारती सर या नावानं तुम्हाला ते चॅनल पाहायला मिळेल. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती भारती करिअर अकॅडमी जालना असं जर तुम्ही सर्च केलं प्ले स्टोअरला तर तुम्हाला आमचं चॅनल ऍप्स पाहायला मिळेल, ज्या माध्यमातून आम्ही टेस्ट सिरीज राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग वेळ न घेता आपण पहिला प्रश्न पाहू. काय प्रश्न असते ते बघा. 7, 14, 21 ... यातील 12वे पद कोणते? 12वे पद कोणते? आता विचारलेलं पद आहे तुमचं 12वं. आपल्याला हे शोधायचंय 12वं पद कोणतं म्हणले ते. 12वं पद काढत असताना समजून घ्या, आपल्याकडे सूत्र आहे tn बरोबर a प्लस कंसात n-1 गुणाकाराचा d. इथे एक आपण घेऊ. tn म्हणजे विचारलेलं पद, t12 विचारले आपल्याला. बर, a म्हणजे पहिली संख्या कोण आहे 7 अधिक n-1, n म्हणजेच किती, शेवटचं पद म्हणजे 12 वजा 1 गुणाकारात d. दोघांमधला फरक कितीचा आहे, 7चा. 7 हा 7 जशाला तसा
अधिक 12 मधून 1 गेला तर 11 गुणिले 7, 7 जशाला तसा 11 साठी 77, दोघांची बेरीज केली तर 84, म्हणजे ती 12वर जे पद आहे ते आहे तुमचं 84. अशा पद्धतीने आपल्याला ते पद काढता येतं आणि या सूत्राचा वापर करून आपल्याला ते पद काढता येईल. डायरेक्ट जर काढायचं असेल तर कसं शोधणार ते लक्षात घ्या. ती 12 पहिलं पद मांडून घ्या, टोटल 1 ते म्हणजे 7. आता 12 पैकी 1 मांडले आपण, म्हणजे खाली किती उरले 11, आणि प्रत्येकामध्ये कितीचा गॅप आहे 7चा, म्हणून 7. हा 7 जशाला तसा 11 साठी 77, दोघांची जर बेरीज केली तर ती आहे 84, म्हणून 12वं जे काही पद आहे ते आहे तुमचं 84. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 35, 38, 41, 44 डॉट 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 यातील 25वे पद कोणते? 25 नंबरचं पद काढायचंय आपल्याला, समजून घ्या. 25 नंबर कसं शोधणार? आपल्याकडे जे सूत्र आहे त्याचा वापर करा, नाही तर डायरेक्ट सोडलं तरी चालतं. दिलेलं पद कोणतं आहे तुमचं? दिलेलं पद जे आहे ते आहे तुमचं पहिली संख्या 35 अधिक 25वा विचारलं पैकी 1 मानलं, म्हणजे खाली राहिले 24. प्रत्येक पदामध्ये 3चा गॅप आहे म्हणून 3. 35 जशास तसा 24 त्रिक किती 72, दोघांची बेरीज करा. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, म्हणजे जे काही 25वं पद सांगितलेलं आहे तुम्हाला ते 25वं पद कोणतं आहे? तर 25वं पद आहे 107. अशा पद्धतीने आपल्याला ते 25वं पद काढता येतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला पद विचारलं जाईल तेव्हा पद काढत असताना या सोप्या पद्धतीचा वापर तुम्हाला करता येईल आणि उत्तर काढता येतं. पुढे एक प्रश्न घेऊ आपण. समजा तुम्हाला सांगितलंय 29, 33, 37, 41 डॉट 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 यातील 32वे पद कोणते? 32वे पद कोणते असं सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. 32 नंबरचं पद काढायचंय. 29 जशाला तसा अधिक 32 पैकी 1 मांडलं, म्हणजे खाली उरले 31. प्रत्येक पदामध्ये कितीचा गॅप आहे 4चा, म्हणून गुणाकारात 4. 29 जशाला तसा अधिक 4 1 4, 4 त्रिक 12, दोघांची बेरीज. 9 4 13ला 3, 7 1 2 2 4 आणि 1 5, इकडं 1. 153 यायला पाहिजे 32वं पद. अशा पद्धतीने आपण ते पद फाइंड करू शकतो 153. म्हणजेच जेव्हा तुम्हाला पद विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला या सोप्या पद्धतीचा वापर करून ते पद शोधता येतं, हे लक्षात घ्या. म्हणून पद शोधत असताना या साध्या पद्धतीचा वापर करून पद विचारलं तर ते शोधून घ्या. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे तुम्हाला पद दिलेले असतील, एकूण पद विचारले जातील. जसं की 20, 24, 28 डॉट 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 इथं दिलेले शेवटचं 156, 156 यामध्ये एकूण किती पदे आहेत? एकूण किती पदे आहेत असा हा सिंपल प्रश्न आहे आपला. बर, एकूण पद काढायची आहे. आता एकूण पद काढत असताना सुद्धा त्याच सूत्राचा वापर होईल. Tn बरोबर a प्लस n मायनस 1 गुणाकाराचा d. एक एक पद मांडून घेऊ. Tn म्हणजे शेवटच्या पदावरची संख्या 56, 156 a पहिलं पद अधिक n काढायचं आहे मायनस 1 गुणाकारामध्ये पदामध्ये असलेला फरक. हा 20 बरोबरला क्रॉस करून इकडे येईल, म्हणजेच 156 वजा 20 असा होईल. कंसात n मायनस 1 गुणाकारामध्ये 4 असं होईल. याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. 156 मधून 20 गेले 136 बरोबर n मायनस 1 गुणाकारामध्ये 4. हा 4 बरोबरला क्रॉस करून भागाकारात जाईल.
म्हणजे 136 भागिले 4 बरोबर n-1. 4 त्रिक 12 राहिले किती 1. 4 चोक 16 n-1 -1 इकडे येईल 34 + 1 बरोबर n. तर n बरोबर किती आला 35. तर आपल्याला याच्यावरून n काढता येईल आणि n म्हणजेच एकूण पद. एकूण पद. तर एकूण पद आहे तुमच्याकडे 35. तर ही एवढी पद्धत वापरावी लागेल. बेसिक भागानुसार जर तुम्ही गेलात तर एवढ्या भागाचा वापर तुम्हाला करता येईल आणि तो प्रश्न सोडवता येईल. पण एवढा भाग करायची गरज नाही. आपण एक नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला प्रश्न सोडत असताना बेसिक कन्सेप्ट माहिती असले पाहिजे, त्यावरून तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. आता बेसिक कन्सेप्ट नुसार डायरेक्ट कसं सोडवायचं होतं ते आपण बघून घेऊ. आपल्याला एकूण पद काढायची आहे. एकूण पद. एकूण पदे काढत असताना काय सूत्र आहे? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. फक्त इथं काय करायचंय तुम्हाला फरक घ्यायचा आहे, बस बाकी काहीच नाही. ठीक आहे. शेवटची संख्या किती आहे 156 वजा पहिली संख्या किती आहे 20 प्लस 1. आणि यांच्या मधात आपल्याला काय करायचंय फरक घ्यायचा आहे. तो किती आहे तिथं 4. 156 मधून 120 गेले 136 छेदामध्ये 4 प्लस 1. 4 त्रिक 12 राहिले 1. 4 चोक 16 प्लस 1 बरोबर. किती पद आहेत 35 पद आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सोडता येईल. म्हणजे या सूत्राचा वापर न करता आपल्याला पर्यायी सूत्र जे आहे एकूण पद काढण्याचं, म्हणजे ते तुम्ही नैसर्गिक संख्येसाठी वापरतात. एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी. तर एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला इथं कंटिन्यू करता येतं. पुढचा प्रश्न घेऊ आपण. आता पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारलेला आहे 20, 25, 30, 35 ... 295 यामध्ये एकूण किती पद आहेत? एकूण किती पदे आहेत? पद काढायचे. सेम आता जसं सॉल्व्ह केलं तसं शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1 यांच्या भागाकारामध्ये किती 5. याला भाग देऊन घेऊ. 295 मधून 20 निघून गेले 275 भागाकारामध्ये 5 अधिक 1. याला भाग देऊन टाका. 5 × 25 राहिले 2. 5 1 5 25 प्लस 1. दोघांची बेरीज केली तर 56. म्हणजे त्याच्यात एकूण किती पद आहेत असं जर विचारलं तर किती आहेत 56 पद आहेत असा त्याचा अर्थ आहे. एक शेवटचं उदाहरण बघू याच भागामधलं. म्हणजे आपले पद काढण्याचा जो भाग आहे हा भाग आपला आज कम्प्लीट होऊन जाईल. याचा पुढचा जो भाग आहे की ते जे पद तुम्ही काढलेले आहेत ह्या सर्व पदांची बेरीज करणं, ते पण आपण भाग बघून घेऊ. समजा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे 23, नंतर आहे 25, नंतर आहे 27 ... असं दिलेलं आहे सगळं टोटल, आणि पुढं आहे 97. यामध्ये एकूण किती पदे आहेत? एकूण किती पदे आहेत? किती पदे? शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस 1 भागाकारामध्ये गॅप 2 2चा. 7 मधून 3 गेले तर 4, 9 मधून 2 गेले तर 7 भागिले 2 अधिकचा 1. यांना भाग देऊन टाकू. 2 6 1 उरला 2 7 14 प्लस 1 बरोबर 38. त्यामध्ये 38 पद आहेत असा त्याचा अर्थ.
जेव्हा तुम्हाला पदं काढायला सांगितली जातात तेव्हा तेव्हा या सोप्या पद्धतीच्या टिप्सचा वापर करून आपण त्यामधली पदं शोधू शकतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि हा फक्त भाग क्रमांक 1 आहे. भाग क्रमांक 2 यामध्ये आपण सर्व पदांची बेरीज, सर्व पदांची बेरीज आणि शाब्दिक उदाहरण हा भाग घेऊन येणार आहोत. ठीक आहे, शाब्दिक उदाहरण आपल्याला हे बघायचं आहे. या सूत्राचा वापर करून इयत्ता 10वी मध्ये हा आपण भाग शिकलेला आहात. ठीक आहे, चॅनल साठी तुम्हाला ऍप साठी भारती सर जालना तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आमचं ऍप मिळून जाईल, नाहीतर भारती करिअर अकॅडमी जालना असं केलं तरी तुम्हाला आमचं चॅनल मिळून जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.